मित्रांनो, कधी तुम्ही नोटीस केले का? काही लोक खूप कमी बोलतात. ते कोणत्याही ग्रुपमध्ये असले तरी शांतच असतात. ते स्वतःहून कन्व्हर्सेशन सुरू करत नाहीत. पण तरीही लोक त्यांना इग्नोर करत नाहीत. उलट त्यांना जास्त सिरियसली घेतात आणि काही वेळा तर त्यांना थोडंसं घाबरतातही. आता तुम्ही विचार करा, जो माणूस जास्त बोलत नाही, जो स्वतःला एक्सप्लेन करत नाही, तो इतका पॉवरफुल कसा वाटतो? हे थोडंसं विचित्र वाटतं. कारण आपण नेहमी असं ऐकलं आहे की जास्त बोलणारा माणूस कॉन्फिडंट दिसतो, जो एक्सप्रेस करतो तोच स्ट्रॉंग असतो. पण खरं काय आहे माहित आहे? खरा पॉवर अनेक वेळा सायलेन्समध्ये लपलेला असतो. मित्रांनो, आजच्या जगात लोक खूप बोलतात, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी खूप एक्सप्लेन करतात, प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करतात. पण जे लोक शांत असतात ते वेगळे दिसतात. त्यांची एनर्जी वेगळी असते आणि त्यांची प्रेझेन्स आपोआप फील होते. का? कारण ते प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करत नाहीत. ते अननेसेसरी बोलत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःवर कंट्रोल ठेवतात. थोडा विचार करा, जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडतं, तुम्हाला प्रोवोक करतं आणि तुम्ही शांत राहता, तेव्हा समोरच्याला जास्त अस्वस्थ वाटतं. हा काही बोलत का नाही? हा काय विचार करतोय? ही अनसर्टन्टी, ही सायलेन्स समोरच्याला मेंटली डिस्टर्ब करते. म्हणूनच सायलेन्स हा वीकनेस नाही. सायलेन्स ही एक पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे, जी तुम्हाला क्राऊडपेक्षा वेगळं बनवते, जी तुम्हाला स्ट्रॉंग बनवते आणि जी लोकांना तुमच्याबद्दल विचार करायला लावते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त थेअरी बोलणार नाही, आपण जाणून घेणार आहोत तुमचं सायलेन्स लोकांना का घाबरवतं आणि त्यामागचं सायकोलॉजी काय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही हे सायलेन्स तुमच्या आयुष्यात कसं यूज करू शकता. कारण जर तुम्ही सायलेन्सची पॉवर समजून घेतली तर तुम्हाला प्रत्येक वेळी बोलायची गरज पडणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला प्रूव्ह करायची गरज पडणार नाही आणि तरीही लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्ही जी एक गोष्ट शिकणार आहात ती तुमची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलू शकते. नंबर 1, गूढता हीच ताकद. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कमी बोलता, लोकांना तुमच्याबद्दल खूप कमी माहिती मिळते आणि माणसाला नेहमी अननोन गोष्टींची भीती वाटते. थोडा विचार करा, जे लोक खूप बोलतात त्यांचं पुढचं बोलणं आपण अंदाज लावू शकतो. पण जो माणूस शांत असतो, जो स्वतःबद्दल सगळं रिव्हील करत नाही, तो लोकांसाठी एक मिस्ट्री बनतो. आणि हा काय विचार करतोय, हा पुढे काय करणार आहे, हे प्रश्न लोकांच्या डोक्यात सतत फिरत राहतात. हीच अनसर्टन्टी समोरच्याला अनकम्फर्टेबल करते आणि थोडंसं घाबरवतेही. म्हणून सायलेन्स म्हणजे गूढता आणि गूढता म्हणजे पॉवर. नंबर 2, शांतता म्हणजे आत्मविश्वास. मित्रांनो, आजकाल आपण एक गोष्ट चुकीची समजतो, जो जास्त बोलतो तो कॉन्फिडंट आणि जो जास्त शांत असतो तो वीक. पण खरं रियालिटी काय आहे? अनेक वेळा जास्त बोलणारा माणूस स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला वाटतं, मी बोललो नाही तर लोक मला नोटीस करणार नाहीत. पण जो माणूस इंटरनली स्ट्रॉंग असतो त्याला स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज नसते. तो शांत राहतो, पण त्याची प्रेझेन्स स्ट्रॉंग असते. लक्षात ठेवा,
खरा आत्मविश्वास आवाजात नसतो, तो ॲटिट्यूड मध्ये असतो. नंबर 3, शांतता म्हणजे इमोशनवर नियंत्रण. मित्रांनो, आयुष्यात अनेक वेळा लोक तुम्हाला प्रोवोक करतात, तुम्हाला राग आणण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला रिॲक्ट करायला भाग पाडतात. का? कारण त्यांना माहीत असतं, जर तुम्ही रिॲक्ट केला तर तुम्ही कंट्रोल गमावता. पण जर तुम्ही त्यावेळी शांत राहिलात, तुम्ही तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवता आणि गेम तुमच्या हातात येतो. समोरचा माणूस जास्त चिडतो, फ्रस्ट्रेट होतो, कारण त्याचा कंट्रोल तुमच्यावर चालत नाही. म्हणून सायलेन्स म्हणजे फक्त शांत राहणं नाही, सायलेन्स म्हणजे कंट्रोल. नंबर 4, शांतता म्हणजे निरीक्षणाची ताकद. मित्रांनो, जो माणूस जास्त बोलतो तो कमी ऑब्झर्व करतो, पण जो शांत असतो तो सगळं बारकाईने बघत असतो. लोक कसे बोलतात, कुठे खोटं बोलतात, कुठे चूक करतात, ही सगळी इन्फॉर्मेशन शांत माणूस सायलेंटली कलेक्ट करत असतो. आणि म्हणूनच तो कमी बोलतो पण योग्य बोलतो. त्यामुळे लोकांना वाटतं हा माणूस खूप शार्प आहे. म्हणून सायलेन्स तुम्हाला स्मार्ट बनवतो आणि तुमचं अंडरस्टँडिंग वाढवतो. नंबर 5, शांतता म्हणजे आदर आणि वजन. मित्रांनो, एक सिंपल रूल आहे, जे इझिली मिळतं त्याची व्हॅल्यू कमी असते आणि जे रेअर असतं त्याची व्हॅल्यू जास्त असते. जे लोक खूप बोलतात त्यांचं बोलणं सामान्य वाटतं, पण जे लोक कमी बोलतात त्यांचा प्रत्येक शब्द महत्वाचा वाटतो. लोक त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकतात आणि त्यांना रिस्पेक्ट देतात. म्हणून सायलेन्स तुम्हाला व्हॅल्यू देतं, सायलेन्स तुम्हाला रिस्पेक्ट मिळवून देतं. लक्षात ठेवा, कमी बोला पण असं बोला की लोक ऐकायला थांबतील. म्हणून मित्रांनो, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे प्रत्येक गोष्टीवर बोलतात आणि दुसरे जे योग्य वेळ आल्यावरच बोलतात. आणि खरी गोष्ट काय आहे माहित आहे? पहिल्या प्रकारचे लोक आवाज करतात, पण दुसऱ्या प्रकारचे लोक इम्पॅक्ट तयार करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सायलेन्सची पॉवर समजून घेतली. सायलेन्स कसं तुम्हाला मिस्टेरियस बनवतो, सायलेन्स कसं तुमचा कॉन्फिडन्स दाखवतो, सायलेन्स कसं तुम्हाला कंट्रोल देतो, सायलेन्स कसं तुमची ऑब्झर्वेशन पॉवर वाढवतो आणि सायलेन्स कसं तुम्हाला रिस्पेक्ट मिळवून देतो. पण ही फक्त माहिती आहे, जोपर्यंत तुम्ही ती अप्लाय करत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. मित्रांनो, पुढच्या वेळेस जेव्हा कोणी तुम्हाला प्रोवोक करेल, कोणी तुमच्यावर ओरडेल किंवा कोणी तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा लगेच रिॲक्ट होऊ नका. 1 सेकंद थांबा, शांत राहा आणि सिच्युएशन ऑब्झर्व करा, कारण तुमचं सायलेन्स कधी कधी तुमचं सगळ्यात मोठं वेपन असतं. लक्षात ठेवा, जास्त बोलणारा माणूस लोकांना इम्प्रेस करतो, पण शांत राहणारा माणूस लोकांना इन्फ्लुएन्स करतो. जास्त बोलणारा लक्ष वेधतो, पण शांत राहणारा रिस्पेक्ट मिळवतो. म्हणून आजपासून एक छोटासा चॅलेंज घ्या. अननेसेसरी बोलणं कमी करा, प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट होणं थांबवा आणि स्वतःला ऑब्झर्व करायला सुरू करा. तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागतील. तुमचं बोलणं जास्त महत्वाचं वाटेल आणि सर्वात महत्वाचं, तुमचा सेल्फ कंट्रोल वाढेल. आणि शेवटी मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छिते,
शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ही एक अशी ताकद आहे जी प्रत्येकाकडे नसते. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल, एक लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक छोटासा सपोर्ट आम्हाला अजून पॉवरफुल कंटेंट बनवायला मोटिवेट करतो. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याला प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करण्याची सवय आहे. कदाचित हा व्हिडिओ त्याचं आयुष्य बदलू शकतो. आणि हो मित्रांनो, आता आपल्या चॅनलवर सुपर थँक्स फीचर सुरू झालं आहे. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल आणि तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर सुपर थँक्सद्वारे तुम्ही तुमचा सपोर्ट दाखवू शकता. तुमचा प्रत्येक सपोर्ट आम्हाला पुढे जाण्याची ताकद देतो. लक्षात ठेवा, गेम आवाजाने नाही, माइंडसेटने जिंकला जातो. आणि कधी कधी शांत राहणारा माणूसच सगळ्यात जास्त धोकादायक असतो.